नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात दिवसभरातल्या राज्यभरातल्या 36 जिल्ह्यांमधल्या 50 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मतदान संपलंय। प्रशासनाच्या अनेक प्रयत्नांनंतरही 5 वाजेपर्यंत 55.11% मतदान। गडचिरोलीत मतदान प्रक्रिया थांबली। दुपारी 3 वाजेपर्यंत पार पडले लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान। गडचिरोली आता 64.95% मतदान झालंय। गडचिरोली जिल्ह्यामधून मतदान केंद्रावर सुरक्षा देणारे 600 होमगार्ड मतदानापासून वंचित। यावर्षी टपालमार्फत कर्मचाऱ्यांचं मतदान न घेतल्यानं 600 होमगार्ड मतदानापासून वंचित राहिले। संदीपान भुमरे आणि विनोद पाटील यांनी उमेदवारी अर्ज घेतले। छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी अर्ज घेतलेत। महायुतीकडून उमेदवारी निश्चित नसतानाही दोघांनी देखील अर्ज घेतले। शिर्डी लोकसभेसाठी आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत भाऊसाहेब वाकचौरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल। महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी लोकसभेतून लढणार। सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे उद्या आणि बारामतीच्या कण्हेरीमध्ये होणार प्रचाराचा शुभारंभ। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचाराचा नारळ फुटणार। पुण्याच्या इंदापूरमधून सुनेत्रा पवारांच्या दौऱ्याला सुरुवात। चहा घेत सुनेत्रा पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय। सुनेत्रा पवारांच्या प्रचारात आता विजय शिवतारे सक्रिय झाले। पुरंदर मतदारसंघात शिवतारेंचा दौरा। बोबगाव, चाभळी, हिवरे आणि पठारवाडीमध्ये शिवतारेंच्या कार्यकर्त्यांसोबत बैठका। नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेत हेमंत गोडसेंकडून प्रचाराला सुरुवात। संकल्प पूजेनंतर गोडसे पदाधिकाऱ्यांसह ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर। कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांची बंडखोरी। प्रियंका गांधी यांच्या टीममधील बाजीराव खाडेंकडून कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष अर्ज दाखल। संभाजी ब्रिगेडचा लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला अधिकृत पाठिंबा। संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची माहिती। अजित पवारांकडून धाराशिवमधील नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी। राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना अर्चना पाटील यांचं काम करण्याच्या सूचना। धाराशिवमध्ये भाजपचे माजी आमदार सुजित सिंह ठाकूर यांची प्रकृती स्थिर। अजित पवारांची सभा सुरू असताना उष्माघातामुळे आली होती चक्कर। प्रहारचे दिनेश बुब रात्री जुगार खेळतात तर महाविकास आघाडीच्या बळवंत वानखेडेंच्या मतदारसंघात अंधार, तिथे त्यांनी दिवे लावले नाही। रवी राणांची प्रहार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर टीका। अमरावतीत संजय राऊतांविरोधात भाजप आणि युवा स्वाभिमान पक्ष पुन्हा आक्रमक। अमरावतीच्या इरविन चौकात राऊतांचा पुतळा जाळला। विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची कार्यकर्त्यांची मागणी। रोहिणी खडसेंना भाजपमध्ये येण्यासाठी कोणतीही विनंती केलेली नाही। रावेरच्या भाजपच्या उमेदवार रक्षा खडसेंचं स्पष्टीकरण। भाजपाच्या प्रचारात सगळे पैसे देऊन आणलेले कार्यकर्ते। काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांची मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका। अहमदनगरच्या शिर्डीत महाविकास आघाडीची भर उन्हात सभा। तहानलेल्या कार्यकर्त्यांना पाण्याच्या बाटलीसाठी 200 रुपये देण्याची दाखवली तयारी। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये अभय जगतापांचे बंड शमवण्यात पवारांना यश आलंय। धैर्यशील मोहिते पाटलांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार अभय जगतापांकडून मोहितेंना साथ। मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची 29 एप्रिलला पुण्यात जाहीर सभा। SP महाविद्यालयाच्या मैदानावर सभा होणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ता मेळावा। चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ शरद पवारांची उद्या सभा होईल। सकाळी 10 वाजता मेळाव्याचं आयोजन। बारामतीत सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची जाहीर सभा। शरद पवारांच्या उपस्थितीत मूळ गावातून सुप्रिया सुळेंच्या प्रचाराला सुरुवात। सांगलीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वाभिमानीचा उमेदवार घोड्यावर स्वार। महेश खराडे सांगलीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार। धाराशिवमध्ये काँग्रेस नेते मधुकर चव्हाणांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा राजीनामा। धाराशिव काँग्रेसमध्ये नाराजीनामा सध्या सुरू आहे। धाराशिवच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटलांनी उमेदवारी अर्ज भरलाय। अर्ज भरण्यापूर्वी अर्चना पाटलांचं शक्ती प्रदर्शन। मंत्री तानाजी सावंत, संजय बनसोडे आणि महायुतीचे आमदार उपस्थित। शेकाप नेते अनिकेत देशमुखांची माढा लोकसभेतून माघार। शरद पवारांसोबत सकारात्मक चर्चा। मोहिते पाटलांवर असलेली नाराजी दूर। अनिकेत देशमुख यांची प्रतिक्रिया। नांदेडच्या मुखेडमध्ये खासदार अशोक चव्हाण यांच्या सभेदरम्यान मराठा आंदोलकांचा गोंधळ। समजूत काढल्यानंतर सभेला पुन्हा सुरुवात।
महादेव जानकरांचे पुतणे स्वरूप जानकरांनी माढा लोकसभेतून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मायावतींच्या बसपाकडून उमेदवारी अर्ज दाखल। अकोल्यात विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतदान जनजागृती कार्यक्रम। दिव्यांग आणि तृतीयपंथी मतदारांनी घेतली मतदान जनजागृतीची शपथ। पुण्यात डीएस कुलकर्णी यांच्या मुख्य कार्यालयावर छापे। जंगली महाराज रोडवरील कार्यालयात ईडीचे 2 पथकं पोहोचले। गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याच्या प्रकरणात कारवाई। परभणीच्या गंगाखेडमधील 10 गावातील ग्रामस्थांचा निवडणुकांवर बहिष्कार। रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा। वाशीमधील कोयाळी जाधव गावातील नागरिकांचा लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार। गावासाठी मंजूर झालेले आरोग्य उपकेंद्र 4 वर्षांनंतर देखील सुरू न झाल्यानं नागरिक आक्रमक आहेत। धाराशिव जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी 52 तक्रारी तर 34 तक्रारी तथ्यहीन असून 13 प्रकरणांमध्ये आचारसंहिता भंग केल्यानं गुन्ह्याची नोंद।